सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. ओवाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा. गेल्या वेळेला आपण एक त्रैराशिक शेवटी पाहिला, त्याचा विचार करूया. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमः समस्तभूतानाम् आदिभूताय भूर्ते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. व्यासानि प्रेरिले जेते नामते पूज्यादहि चित्तशुद्धिरथजन्तु जालपत्यातील प्रत्यहि. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्याला प्रत्येकाला असलेली कुवत, नंतर आपलं जे ध्येय आहे ते आणि आपल्याला उपलब्ध असलेला काळ, ह्याचं त्रैराशिक आपण मांडावं आणि आपापल्या परीनं सोडवावं. इथपर्यंत आपण गेल्या वेळेला गती आणि वेग या संदर्भात विष्णू सहस्रनामातलं नाम पाहिलं. आपली कुवतही ओळखावी, आपली ध्येयही ओळखावं आणि त्यानुसार आपल्याला किती उपलब्ध काळ आहे त्याचा कसा चांगल्यात चांगला वापर करता येईल. कारण सगळंच आपल्याला सांगड घालायचे ध्येय दोन्ही आहेत, तर ती दोन्ही ध्येयांची जाण ठेवून जो जाईल तो बरोबर जाईल. इथपर्यंत आपण पाहिलं. आता त्यात पहिल्यांदा आपण दिशा हा पाहिलं होतं, गतीही पाहिलं होतं. हे गोष्टी भगवंताची नामं म्हणून पाहिल्या. तर त्यातली दिशा, गती, वेग त्यातला जर मिळाला तर पुढे सद्गती मिळते असं आपण म्हटलं. इथपर्यंत आपण आलो. सद्गती, तर सद्गती सत्कृती सत्ता असं आहे ना ते, तर त्यातली सद्गती. तर ती सद्गती ही जी आहे ती भगवंताचं स्वरूप आहे हे समजू आपण. सद्गती ही एक अगदी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. काय होतं ते सद्गती मिळो वगैरे वगैरे ते झालं गेल्या आपण की नाही, तर ते तसं नाही आहे स्वरूप त्याचं. खरं सांगायचं स्वरूप असं आहे की सद्गती ही मृत्यूनंतरची अवस्था नसून या देहामध्ये प्रत्यक्ष अनुभवायचा आनंद आहे असं लक्षात ठेव. या देहामध्ये असताना प्रत्यक्ष अनुभवायचा आनंद ही सद्गती आहे. तर तसा आपल्याला अनुभवायला अडचणी कोणत्या आहेत हे आपणच शोधून काढावं. मगाशी सांगितलं तसं त्रैराशिक आपणच मांडावं. ध्येय बरोबर आहे का, त्याला अनुकूल कृती आहेत का, त्याला माझ्या काळाचं भान मला आहे का, ह्या सगळ्यावर हे अवलंबून राहील की आपल्याला अनुभवायला येतं की नाही. तर ह्यासाठी आपलं गंतव्यस्थान सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर आपलं गंतव्यस्थान, डेस्टिनेशन. आपल्याकडे बोरिवली, दहिसर वगैरे ते लोकल सुटतात. गंतव्यस्थान असे बोर्ड वगैरे असतं. मुंबईला वगैरे जवळवाल्या लोकांना माहिती असेल ते गंतव्यस्थान असं ते दहिसर, कल्याण असं ते सुटत असतं. तर तसं आपलं गंतव्यस्थान काय, तेव्हा भगवंत किंवा आनंद किंवा समाधान असं जर आपलं खरं भगवंत हे जर आपलं गंतव्यस्थान आहे असं एकदा ठरलं तर त्याला अनुकूल असे बाकीच्या गोष्टींची प्रमाणं आपोआप ठरतील. मुख्य प्रमाण ठरलं पाहिजे. महाराज नेहमी म्हणायचे आपल्या जीवनामध्ये खरी शोकांतिका ही आहे की आपलं ध्येय ठरलेलं नाही आहे. ध्येय सारखी बदलता येईल आपले. आज हे ध्येय, उद्या ते ध्येय, परवा ते ध्येय, त्यामुळे ते संपतच नाही कधी. एक मुख्य ध्येय काय ते ठरवावं, मग त्याला अनुकूल अशी बाकीच्या ध्येयांची मांडणी करून घ्यावी. पण ठीक आहे, त्याला ती लागणारच, पण ती कशी, किती प्रमाणात, कोणत्याला काय महत्त्व लगेच आपोआप ठरतं. कारण हे महत्त्वाचं आहे असं ठरलं की मग बाकीचं आपोआप काय करायचं ते ठरतं. तर तसं हे आपलं मुख्य ध्येय काय आहे ते ठरावं. आता ह्यातली ती सद्गती म्हटलं, तिची लक्षणं काय आहेत, तर ती भगवंताचं स्वरूप असल्यामुळे ती शाश्वत आहे. ती शाश्वत म्हणजे एका प्रकाराने स्थिर आहे. सतत आनंदाचं तिचं स्वरूप आहे. दुसरं ती गतिशील आहे. एका बाजूला आपण शाश्वत आणि स्थिर म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला गतिशील म्हणतोय. स्थिर परिगतिकारक असं आपण ह्याच्यात पाहिलं होतं. आपल्या उपनिषद लक्षात असेलच. ईश्वावास्यामध्ये ते एकाच वेळेला स्थिती आणि गती याची सांगड भगवंताच्या ठिकाणी कशी असते हे आपण पाहिलेलं आहे. तर त्यामुळे हे आपल्याला समजायला अवघड नाही. तर शाश्वत आहे, गतिशील आहे, म्हणजे कार्यप्रवण आहे. गतिशील अशा अर्थाने की कार्यप्रवण आहे. स्थिर मनुष्य एकदा समजा जर मनुष्य जाग्यावर बसलाच एकदा तर त्याच्यातनं काही काम होणार नाही असं आपण म्हणतो. तो गतिमान असेल तर त्याच्याकडनं काहीतरी होईल, आपण अपेक्षा बाळगू शकतो, कारण तो काहीतरी कार्यप्रवण आहे. मग त्याच्याकडून
आपल्याकडून ठीक आहे, ह्याच्याऐवजी ते काम, त्याच्याऐवजी ते काम काहीतरी होईल, पण होईल. तर हे जे आपण म्हणतो त्या ठिकाणी जी आपल्याला गतिशीलता अभिप्रेत आहे ती एकाच वेळेला शाश्वतता, एकाच वेळेला गतिशीलता आणि तिसरं एकाच वेळेला या सगळ्याकडे बघण्याचं साक्षीत्व म्हणजे ही सद्गती आहे. तर ती आपल्याला प्राप्त होईल काय, हा त्यातला प्रश्न आहे. आनंद केव्हा आहे, ही साक्षी आहे तेव्हा आनंद आहे. तेव्हा स्थिर परिगतिकारक जसं आपल्याला माहिती आहे तसं हे सद्गती ही आहे. आणि ती दुसऱ्या बाजूनी पुढे एका नामात सांगितल्याप्रमाणे इथे आज आपण लिहू शकलो नाही, पण मुक्तानाम परमागती असं म्हटले. मुक्त पुरुष, आपण समजा उद्या मुक्ततेचा अनुभव घेतला तर आपण कुठे जाल, आपलं आणखीन काय स्थान असेल, तर मुक्तानाम परमागती ही आहे. ती खाली सुद्धा नाही की तिथे मनुष्य राहिला तर श्रेष्ठात श्रेष्ठ पदावर राहिलेला आहे, तिथून त्याचं काहीही कोणीही कशानंही बिघडत नाही. अशी जी स्थिती आहे ती मिळावी म्हणून हे चाललेलं आहे की ज्या ठिकाणी यद्गत्वा न निवर्तन्ते विघ्ने, बरोबर तशाल तशी प्रमाणाचं वेगळं आहे की जिथे गेलं की मला परत येणं हा विषय नाही, कुठेही गेलं तरी परत येणं हा विषय आहे. इथे आलं तर परत घरी जाणं हा विषय आहे, घरी गेलं तर तिथून कुठेतरी जाणं हा विषय आहे. सारखं हे काम आपल्या मागे लागलेच आहे, चपडर कधी असं काही स्थान आहे का की जिथे मी गेल्यानंतर परत मला यायची गरज नाही. जीवनात अनुभवायला येणार, ते नंतर अनुभवायला येणार ते नव्हे, ते कुठे जातो ते माहीत नाही, परत काय येतो का नाही तेही माहीत नाही. ठीक आहे, ते नको आपल्याला, आपल्याला इथे बसून पाहिजे. इथे बसून जे पाहिजे ते त्याला जीवनमुक्ती म्हणायचं. तर म्हणून मुक्तानाम परमागती, अशी मुक्तानाम परमागती अशी आपल्याला इथं प्राप्त होईल काय, तर मुक्त झालेली माणसं कुठे जातील तर ह्या श्रेष्ठ अवस्थेला, ती या जीवनामध्ये जातील. म्हणून ते म्हणतात मला अमुक एक करायचं असं उरलेलं नाही. कृष्णाचं आहे ना म्हणणं गीतेमध्ये आपल्याला माहिती आहे की दमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिश्लोकेषु किंचन, मला अमुक एक काम आहे असं माझ्या मागे नाही आहे, मी कामं कितीतरी करतो. आपली जी कामं आपण काय करतो ती काय करू अशी ते कामं करतात, एवढा त्यांचा व्याप आहे, जगडवाळ व्याप आहे अक्षरशः. पण त्यांना तो केलाच पाहिजे असं त्यांचं स्वरूप नाही, ते त्यात अडकलेले नाहीत. अशी म्हटलं तसं साक्षी आहेत, इतकं करून पुन्हा ते बाजूला आहेत, तटस्थ आहेत, त्या व्यापाकडे पाहू शकतात. आमचा व्याप वाढला की अडकायला होतं, त्याच्यात गुंतत जायला होतं आणि मग त्याचा त्रास होतो. की नाही, आपल्याला डॉक्टर सांगतात ना ते व्याप जरा कमी करा वगैरे, थोडंसं कमी करा, लाईफस्टाईल बदला वगैरे. मग आजच्या भाषेमध्ये लाईफस्टाईल वगैरे बदला असं म्हणतात. तर ती लाईफस्टाईल बदला म्हणजे काय, हे आपण साक्षी राहू शकत नाही म्हणून लाईफस्टाईल बदलायची वेळ येते. भगवंताला एवढा व्याप करून काही लाईफस्टाईल वगैरे अजूनपर्यंत बदलावी लागलेली नाही. आपल्याला खूप वेळा बदलावी लागते. आणि बरोबर आहे, ते तरी काय करणार, त्यांच्या दृष्टीनं हा व्याप खूप झाला त्यामुळे त्यांना त्रास होतोय, तर त्यामुळे आता ही लाईफस्टाईल आहे त्यांची ती बदलली पाहिजे, जीवनशैली बदलली पाहिजे. तर बदलली तर हे ना पुढचं शक्य होईल काम, म्हणून ते आपल्याला तसं सांगतात. पण भगवंताला इतकं गतिशील असून सुद्धा त्याची कधीही जीवनशैली बदलावी लागलेली नाही, तेव्हाही लागली नाही, मध्येही लागली नाही, आजही नाही, उद्याही नाही, कारण तो साक्षी राहू शकतो म्हणून ते तसं आहे. तर एवढं लक्षात ठेवलं तर ही परमागती काय आहे हे लक्षात येईल. यातून आपल्याला ते शिकण्यासारखं आहे म्हणून आपण ते घेतलं आहे. तर हे एक. त्यानंतर गतीमधलंच आणखीन एक गती आहे, गतिसप्तमा. गतीतली सुद्धा गतिसप्तम म्हणलेलं आहे, म्हणजे त्यात सुद्धा सत तर आहेच आहे. शाश्वतमध्ये आपण काय म्हटलं, शाश्वतचाच अर्थ हा झाला की जी टिकणारी आहे. आपल्याकडे गोष्टी आहेत त्या टिकणाऱ्या नाही आहेत. प्रेम आहे पण टिकणारं नाही आहे, हवे पण आहे टिकणारं नाही आहे. उद्या ते नकोसं होतं, आज जे हवंच आहे ते उद्या नकोस होतं, परवा नकोस आहे ते परवा हवंच होतं. हे सगळं सारखं बदलणारी गोष्ट आहे. शाश्वतात मनुष्य आहे. आज अमुक एक झालं आणि आता ते शाश्वत त्याचं राहिलं असं कुठलं त्याला सापडत नाही आहे, ही अडचण आहे. तर तसं ते सोडवणारी स्थिती म्हणजे शाश्वतता. तर ती शाश्वतता आहे, त्यात म्हणजे त्याचा अर्थ ती टिकणारी अवस्था आहे, शाश्वत आहे, ती टिकणारी अवस्था आहे. तसं गती सत्तम, सत्तम आहे, नुसती सत्तर नाही, सत नाही, सत्तर आणि तम अशी येते. म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठात श्रेष्ठ सत्यामध्ये काय असू शकेल, सत म्हणजे टिकणाऱ्या वस्तूमध्ये सर्वात श्रेष्ठ काय असू शकेल, तर सत्तम वस्तू असेल. मग ती गती सत्तम आहे. ती गती आहे ती इतकी उत्तम आहे की त्या गतीतून मनुष्य, महाराज म्हणायचे ना की ह्या तो म्हणजे मला प्रापंचिकांच्यात यायला कष्ट होतात. हे जे काय नाही ह्याच्यात कळतं आपल्याला काय होतं ते, की आपण ज्या परिस्थितीत वावरतो, ज्या पद्धतीनं वावरतो त्या पद्धतीनं जीवनात ते वावरतच नाही आहेत. खरं सांगायचं तर ते खाली आले, आपल्यासाठी खाली येतात. ज्याला ह्या स्थितीचा अनुभव आला, कृतकोटीनं जेव्हा आनंदाचा अनुभव देवा, त्या ते काय म्हणाले, तो अनुभव कमी झाल्यानंतर की मला उगाच खाली आलो असं वाटलं असं म्हणले. म्हणजे ज्या स्थितीमध्ये आता ते महाराजांची कृपा होती, तो डोक्यावर हात होता म्हणून ते वर गेले होते. आपल्या ह्यांनी पुण्याने जेव्हा मनुष्य वर जाईल तेव्हा ती स्थिती खरी अनुभवली आणि तिथे स्थिर राहील. तो त्यांची गती काय
कायम स्थिर आहे. महाराजांची गती तिथे आहे किंवा सत्पुरुषांची गती तिथे आहे, ते तशी ती भगवंताची गती आहे. गती सत्तम आहे, ती शाश्वत आहे त्यांच्याकडे. यांच्याकडे अशाश्वत निर्माण झाली कारण त्यांनी अनुभव मागितला. हा अनुभव काय आहे मला पाहिजे, म्हणून तो डोक्यावर आठवून त्यांना अनुभव दिलेला आहे की बाबा ही बघ काय तुला बघायचं तर एकदा, तर तसं बघ. मग ते काय होतं ते सांगता येत नाही अशी अवस्था आहे. समाधीची अवस्था ही याची आहे की जिचं वर्णन नाही करतात, कारण तो अनुभवणारा राहत नाही म्हणून वर्णन होऊ शकत नाही अशी अवस्था आहे. आपण खूप आनंदाच्या क्षणी मला खूप काहीतरी सांगायचं पण सांगता येत नाही असं माणसाचं होतं ना, साध्या व्यवहारात होतं. साध्या आनंदाच्या क्षणी सुद्धा माणसाला काय बोलावं असं सुचत नाही होतं, कारण शब्दात त्याला सापडत नाही, ते सांगता येत नाही असं आहे. तर तसं त्या गतीचं सांगतायत, ती सत्तम आहे, नुसती गती नाही, ती सतगती तर आहेच आहे पण सत्तम गती आहे, उत्तमात उत्तम गती आहे. तर ते आपण लक्षात ठेवलं तर त्या अर्थाने असत नाही म्हणजे काय, आमच्या मागं गती आम्हाला मिळते पण ती असत आहे. आज आम्ही जरी पळालो तरी एखाद्या चांगल्या अवस्थेला जातो पण पुन्हा जन्माची गरज लागते, याचाच अर्थ पुन्हा ती गती टिकणारी गती नाही, सतही नाही आणि सत्तमही नाही. ती सत्तम कशी होईल की पुन्हा देहाची गरज ज्याला उरलेली नाही त्याची गती सत्तम आहे. आपल्याला ती सापडू शकेल पण ती अशा पद्धतीनं सापडेल की पुन्हा देहाची गरज राहिलेली नाही, असं जर आपल्या लक्षात आलं तर ही आणखीन एक नाम बघितलं. त्यानंतर आत्ता जे साक्षी म्हटलं आपण, ते राहू शकतात म्हणून आनंदात आहेत. साक्षी हे आपल्याकडे ते साक्ष वगैरे शब्द असतो की नाही, तसं त्यांनी पाहिलेलं असतं, तो त्यात सहभागी नसतो म्हणून तो सांगतो फक्त की असं असं आहे, असं असं नाही, काय जे असेल ते. आता ते इतकं सरळ सांगेल तसं आजच्या काळात नाही सांगता येत, पण साक्ष आहे खरा हो की नाही, तो पाहणार आहे. तसा हा करतोही आणि पाहतोही, हे कसं काय जमतं, हा तर कुठंच आहे गोष्ट, ही कुठं गोष्ट आहे की करता पण येतं आणि पाहता पण येतं ती गोष्ट. आता हे एवढा जगाचा व्याप आहे पण जगाच्या बाहेर आहेत आणि म्हणून स्थिर आहेत. आपल्याला एक तर समुद्रात राहता येईल नाही तर काठावर तर राहता येईल, एकच आपल्याला एका वेळेला जमतं. ते समुद्रातही राहतात आणि काठावर असल्यासारखे राहतात. हे काय आहे, ते काठावर असल्यासारखे त्यात राहून राहतात, हे वैशिष्ट्य आहे. तर म्हणूनच भगवंताचं आपण एवढं शिकतो की आपण जी जी कामं करतो त्यामध्ये आपण असावंच पण त्याच्या बाहेर पण असावं, म्हणजे मग त्याचा त्रास नको. मग अशी म्हटलं जे लाईफस्टाईल बदलायला ते त्याचं कारण हे की त्यात गुंतायला होतं त्यामुळे त्रास होतो त्या गोष्टीचा. ते गुंतलं नाही तर त्रास नाही आहे. तेव्हा तादात्म्य त्याच्यातलं जर सोडलं तर माणसाला साक्षी होता येतं. जे काम चाललेलं आहे त्यात तादात्म्य म्हणजे मी वेगळ्या अर्थाने म्हणतोय, तादात्म्य आपण भगवंताची तादात्म्य म्हणतो ते वेगळं, हे इथे कामाची तादात्म्य म्हणजे कामात गुंतून जाणे. तर गुंतण्याचं सोडलं तर माणसाला साक्षीत्व येतं, एवढं शक्य आहे. कामात गुंतला नाही, काम तर मनापासून करायला पाहिजे, असं नाही आपल्याला अभिप्रेत की काम कसंही केलं, असं नाही अभिप्रेत. काम तर उत्तमच करायला पाहिजे, काम त्याच्या दर्जानेच करायला पाहिजे. पण काम जरी उत्तम केलं तरी सुद्धा त्या कामाच्या मध्ये त्याला बाजूला होता येण्याची जी कला आहे ती जर त्याला साधली तर तो आनंदात राहील, नाही तर कामाचं सुखदुःख त्याच्या मागे लागेल. आपण बघतो एखादा काय कार्यक्रम आहे, एखादं काम आहे, तर ते बरं झालं का नाही, अमुक झालं का नाही, तमुक झालं का नाही, त्यात गुंतायला होते. त्यांनी खरं म्हणजे काम करावं आणि शांत राहावं, हा खरं मार्ग आहे, सरळ मार्ग आहे. पण ते तसं होत नाही, ते काम केलेल्याचं सुखदुःख मागे लागतं. याचाच अर्थ सरळ आहे की आपल्याला साक्षीत्व टिकवता येत नाही त्याच्यातलं. त्यांना कसं साक्षीत्व टिकवता येतं, समुद्रावर निवांत वास्तविक समुद्र तरंगांचे सगळ्या हालचाली आहेत, सगळं आहे पण निवांत पोहडलेले आहेत, म्हणून विष्णू सहस्रनाम आहे, होय की नाही. त्याचं कारण ते की तसे ते राहू शकतात. तर तसं आपल्याला आपापल्या परिस्थितीमध्ये काम करता करता सुद्धा मनुष्य मनाची स्थिती टिकू शकतो. असं त्याच्यावर अष्टावधान जिथं आहे तिथे हे दोनच गोष्टींचा विचार आहे फक्त. एक कामात गुंतलेलं आहे ते त्याचं काम करण्यासाठी, ते काम उत्तमात उत्तम होण्यासाठी, पण त्याच क्षणी ते पाहतोय पण ते काम. असं जर जमवता आलं म्हणजे थोडक्यात जर कामात आपल्याला न गुंता काम करता यायला लागलं, न गुंता म्हणजे आपल्याला अनेकदा असं वाटतं काही वेळेला की ते क्वालिटी येणार नाही त्या कामाला. मी जर मनापासून केलं नाही तर कसं होईल, मनापासून करणं ही गोष्ट चांगली आहे पण इथे गुंतणं ही गोष्ट वेगळी आहे. ती त्याच्या फळाशी निगडीत आहे, चांगल्या वाईटाशी निगडीत अशी निगडीत आहे ती. तर ते मनापासून करण्यामध्ये ते चांगलं आहे, एवढं चांगलं टिकवण्याचा प्रयत्न केला एवढंच. तर हे जे करण्यासाठी दोन गोष्टी आहेत, एका बाजूला मनापासून पण केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने गुंतण्याचं पण काम नाही त्याच्यात. तर असं ज्यांना होता येईल त्यांना साक्षी होता येईल, म्हणजे त्याच्यात जे बदल होत जात आहेत त्या परिस्थितीमध्ये त्याच्यात ते सापडत नाहीत, ते बाजूला गतिसत्तम स्थिर स्थितीमध्ये ते राहू शकतात. त्यामध्ये जे विचारांचे गोंधळ निर्माण होतात, काम करता करता विचाराचे गोंधळ निर्माण होतात सारखे, ॲक्शन रिॲक्शन मनामध्ये चालू आहेत, काम करतोय त्याबद्दल, चूक बरोबर आता हे सगळं काय जे असेल ते सगळं जे चालू आहे त्याच्यानी माझ्यावर भार येतो, चित्तावर भार येतो. विनोबा म्हणायचे ना, चित्र भाराक्रांत असू नये कधी. तसं ते भाराक्रांत चित्त होण्याचीच सवय आहे. काही काम करायला घेतलं की भाराक्रांतच होतो, तसं होण्याची आवश्यकता आहे असं नाही. काम उत्तम होऊन सुद्धा मनुष्य अत्यंत हलका असू शकतो. तर हे संतांची कामं बघितलं तर लक्षात येईल, संतांचे एवढे व्याप आहेत पण ते चित्त भाराक्रांत नाही आहे. त्यामुळे तर ते साधलं तर हे चालेल. तर यासाठी जे विचारांचे किंवा तणावांचे गोंधळ आहेत ते नसतात.
या अर्थाने, अविचार नव्हे, विचारांचा गोंधळ नाही अशा अर्थाने. तर एवढं जर जमलं तर आता ह्या कामाची म्हणजे ते जे काय चाललेलं आहे त्याची जाणीव आहे, पण आणि त्याच्याबरोबर त्याची कृती आहे, पण त्याच्याबरोबर त्याच्यात गुंतलं नाही तर आपल्या प्रपंचात सुद्धा हे साक्षीत्व माणसाला अनुभवता येतं. हे चाललेल्या प्रसंगी मी पाहतो, भले ते लग्नकार्य असू दे, चांगला असू दे, काय बारावा असू दे, बारसा असू दे, काय असेल ते असू दे, त्याच्यात ते पाहतोय, करतोय आपलं काम, पण बाजूला आहे, पाहतो सगळं कसं चाललंय ते. तशा तऱ्हेनं राहता आला तर त्या अर्थाने भगवंत साक्षी आहे. साक्षी पुरुष हा जो शब्द वापरलेला आहे तो पुरुष शब्दाविषयी आपण अत्यंत समजून घ्यायला हरकत नाही की मुळात अशा अर्थाचं आपल्याला फक्त स्त्री आणि पुरुष अशातलंच पुरुष माहिती आहे. इथे पुरुष हा आत्मस्वरूप आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आपल्यामध्ये जे विद्यमान आहे तेच स्त्रियांच्या ठिकाणी विद्यमान आहे, तेच पुरुषांच्या ठिकाणी विद्यमान आहे. ते जे स्वरूप आहे त्याला काही रंग आहे का, त्याला अशा तऱ्हेचा कुठला ब्रँड आहे का, त्याला अशा तऱ्हेचं विभागणी आहे का, भेद आहे का? जे चैतन्य आहे ते स्त्रियांच्यात असलं म्हणजे वेगळं असतं, पुरुषांच्यात असलं म्हणजे वेगळं असतं, असं चैतन्याचं काही नाही. जिथे देह आला असेल तिथे भेद असेल, पण जिथे चैतन्य आहे तिथे भेद नाही. मग जिथे जाणीव आहे तिथे हा भेद नाही, नुसती फक्त जाणीव आहे. तशी इथली ही जी पुरुषाची स्वरूप आहे, शुद्ध अंतस्वरूप, ते जे आपलं काय असेल ते, त्याला आपण काही नाव द्या. कुणी आत्मा म्हणेल, कुणी काय म्हणेल, जे त्याला जे नाव द्यायचे ते चैतन्य म्हणेल, ते जे नाव द्यायचे ते द्या. तितकं शुद्ध स्वरूप जे आतलं आहे ते म्हणजे भगवंत आहे. तर आता असा भगवंत हा पुरुष म्हटलेला आहे. तर पुरुष ही आपल्याला प्राप्त करण्यासारखी एक अवस्था आहे असं म्हणू आपण. आपल्या भाषेत जसं आपण साक्षीत्व म्हटलं तसं इकडे पुरुष हे प्राप्त करण्यासारखं स्वरूप आहे. तेव्हा हा भेदभाव याच्या अर्थाने नाही, ते आपण पुरुष म्हणजे देहामध्ये पुरी आविष्यत काय होतं, आपल्याकडे आपण शब्द वापरलेलेच आहेत पूर्वीचे, आपल्याला माहिती आहे, नवद्वारे पुरे देही, हो की नाही, नैव कुर्वन्न कारयन, तो त्यातला आहे. तेव्हा तो आपल्या देहामध्ये तो प्रवेश करतो तेव्हाच व्यवहार सुरू होतात, पण तो त्यातला कुठला व्यवहार करीत नाही. नवद्वारे पुरे देही, आपल्या देहाच्या नवद्वाराच्या ह्या पुरीमध्ये म्हणजे नगरामध्ये 9 द्वारांचं नगर आहे असं म्हटलेलं आहे आणि आहेतच तसं. तर तसं 9 द्वारांचं हे जे नगर आहे, या नगरामध्ये जो आविष्कृत होतो आणि अनाविष्कृत होतो, बस गोष्ट काय असा त्याचा रोल आहे, तो पुरुष मग तो त्याच्यात मग हे भेदभाव प्रश्नच येत नाही काही. नवद्वारे पुरे देही सगळ्यांनाच लागू आहे, देह आहे म्हटलं की हे सगळं लागलं. तर तशी ती आपले जे नवद्वार आहेत त्या नवद्वारांच्या नगरीमध्ये, म्हणून नवद्वारे पुरे देही असं म्हटलंय. तिथे जो पुरुष शब्द वापरलेला आहे, तर पुरा हा आविष्यत, त्यामध्ये जो आविष्कृत होतो तो पुरुष पुरी आविष्यत, तिथे पुरुष तर त्यातला आविष्कृत होणारा तो पुरुष. तर असं ह्या पुरुषाचं म्हणजे भगवंताचं लक्षण आहे. आता आणखीन 2-4 नामं बघून आपल्याला हे थांबवता येईल. तर काही अजून कर्मासंबंधी आहेत, तर त्यातलं शिष्टकृत असं नाम आहे. शिष्टकृत शुची, तेव्हा शिष्टकृत विशिष्ट असे 2-3 शब्द वापरलेले आहेत जे शिष्ट शब्दाशी संबंधित आहेत. जसं अर्थांचे घोटाळे किंवा व्यवहाराने काही आचरणाने अर्थ बदलत जातात तसं होतं. इथे असं म्हटलं आहे की शिष्टवत कृती ज्याची आहे, शिष्टवत ज्याची कृती आहे तो शिष्टकृत आहे. इथे भगवंत शिष्टकृत आहे असं म्हटलेलं आहे, म्हणजे शिष्ट आहे असं म्हटलेलं आहे. आता शिष्ट आहे म्हटलं तर आजच्या काळात काही अर्थ आले आपल्याला माहिती आहे, असं म्हटलं तर काय भगवंताला तुम्ही असं काही वेगळं ठरवता का, चुकीचं ठरवतात का? आपल्याकडे शिष्टासारखा वागू नको म्हणतात. एखाद्याला म्हणायचं झालं तर फार अलीकडे शिष्ट झालेत असं म्हणतो आपण. तर ते जे काय म्हणायचं आहे ते खरं अर्थाचा विपर्यास झालेला आहे. आता मूळ शब्द जो होता त्याच्या अर्थाचा विपर्यास. शिष्ट म्हणजे खरं म्हणजे लर्नेड, आदर्श, सुशिक्षित, आयडियल असा जो पुरुष आहे त्याला शिष्ट म्हणलेला आहे. तर पूर्वीचं जे शिष्ट शब्द आहे त्याचा खरा अर्थ त्यावरूनच खरं म्हणजे अशा लोकांचं जे वागणं त्याला शिष्टांचं आचरण म्हटलेलं आहे. शिष्टाचार असं जो म्हटला ना, तो शिष्टाचार त्यातून आलेलं आहे. खरं म्हणजे जे शिष्ट म्हणजे जे लर्नेड आहेत, जे सुशिक्षित आहेत, जे ज्ञानी आहेत, ते असे जे लोक आहेत, डिसिप्लिन्ड आहेत किंवा त्यांची स्वतःची आत्मशिस्त त्यांना आहे, ते शहाणे आहेत. ज्ञानी नुसतेच नव्हे, शहाणे आहेत. ज्ञान आम्हाला आलं की शहाणपण, तर तसं जे आहे ते त्यांच्याकडे आहे. तर असे जे लोक आहेत ते ज्या पद्धतीनं वागतात त्याला शिष्टाचरण म्हणलेलं आहे. तो शिष्टकृत आहे. आता त्यांचं आचरण म्हणजे कृती, ते कृत, तर शिष्टकृत आहे. तेव्हा हा भगवंत हे आपल्याकडे नकारात्मक अर्थ त्याला आला पुढे, कारण लोक ज्ञानी नसताना ज्ञानासारखं वागायला लागले वगैरे वगैरे. आता तुमच्या यादी लक्षात आली असेल त्यातली काय आहे ती तशी झाल्यामुळे मग त्याला नकारात्मक अर्थ आला की हा उगाच देखावा करतोय असं झालं. ते त्याच्या अंगी नाहीच आहे काळा, पण ते प्रत्यक्ष देखावा नाहीच असताना देखावा करतोय, म्हणून मग म्हणून शिष्टपणा आला. त्यातला हा जो शिष्टचा नकारात्मक अर्थ आला तो त्यामुळे आला. आपण अत्यंत चांगला सकारात्मक शुद्ध जो मूळ अर्थ आहे तो लक्षात घेऊ. तर शिष्ट या अर्थानं जो आज शब्द अभिप्रेत आहे तसा अर्थ नसून हा शिष्ट म्हणजे अत्यंत आदर्श शब्द आहे. तर आपल्याकडे जो रिझर्व्ड आहे, मितभाषी, तो बोलणार नाही, शिष्ट आहे.
म्हणून व्यवहारामध्ये तसलं नाही आहे खरं म्हणजे. तो मितभाषी असणं हे चांगलं आहे खरं म्हणजे, पण आखडू असणं चांगलं नाही आहे, हो की नाही. आपलं उगाच कोणाला काय बोलायचं नाही, आपल्याला एखादा शब्द म्हणजे अहो तो नातेवाईक आहे, कोणतरी आलेला आहे, त्याच्यावर 2 शब्द बोललं ते काय त्याचं बिघडते. खरं सांगायचं तर वास्तविक शिष्ट आहे म्हणजे ज्ञानी असतो, तो नम्र असतो असं खरं सांगितलेलं आहे. आता हा नम्र नाहीच आहे, त्यामुळे तो आलाय त्याला काय कळते असंच त्याला वाटते म्हणून तो गप्पा आहे. तर असला जो गप्पा आहे तो शिष्ट नव्हे खऱ्या अर्थाने. खऱ्या अर्थाने शिष्ट असा आहे की अरे त्यालाही काहीतरी कळत असेल, आपण समजून घेऊ काय बिघडलं असं आहे. तर असं जे आहे ते शिष्टाचरण म्हणलेलं आहे. म्हणून आपण शिष्ट शब्दाचा व्यवस्थित अर्थ लक्षात घेऊ आणि मग भगवंताचं ते स्वरूप आहे हे लक्षात घेऊ. तर शिष्ट हा तर असं जर आहे तर आपल्याला ते आचरण हे आदर्शवत आचरण आहे. शिष्टकृत अशी शिष्टाचाराची कृती जी आहे ती त्यामध्ये सुद्धा विशिष्ट आहे. हिचा मागे एकदा ज्ञानेश्वरीमध्ये एक अर्थ सांगितला, तसा दुसरा अर्थ हा आहे की त्यात विशेष आहे. तो शिष्टामध्ये सुद्धा म्हणजे जे शुद्धाचरणे किंवा जे मगाशी सांगितलं ज्ञानी, असे जे मगाशी सांगितलं की शहाणे, डिसिप्लिन, काय शिस्तप्रिय असे जे लोक आहेत, ते जे आदर्श लोक आहेत, त्या आदर्शामध्ये सुद्धा आदर्श असं म्हटलंय. म्हणजे जो विशिष्ट आहे त्यात सुद्धा पुन्हा विशेष असा शिष्ट आहे, विशेष असा आदर्श आहे. तर असा जो आदर्श आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. तर शिष्टता या अर्थानं जी इथे वापरली आहे ती सगळी श्रेष्ठतेचं लक्षण आहे, ते आदर्शाचं लक्षण आहे, श्रेष्ठतेचं लक्षण आहे. त्यामध्ये गुण आहेत, म्हणजे गुणामध्ये सद्गुण आहेत, त्यामध्ये ज्ञान आहे, त्यामध्ये नम्रता आहे, त्यामध्ये शिस्त आहे, शहाणपण आहे. हे सगळं जे आहे मगाशी म्हटलं तसं साक्षीभाव आहे. तर अशा तऱ्हेचं ते आहे. तेव्हा शहाणपण आहे, ज्ञान आहे, म्हणजे नुसतं प्रमाणपत्राचं ज्ञान नव्हे, त्याच्या अंगी ज्ञान आहे असं आहे. अलीकडे काय झाले, पदवी हा ज्ञानाचं लक्षण झालं. मग त्यामुळे पदवीनं अहंकारच नुसता वाढला, पदवीनं ज्ञान वाढलं का नाही हा आता संशोधनाचा विषय झाला. त्याच्यावर कोणीतरी एखादं काहीतरी संशोधन डॉक्टरेट वगैरे करेल असं मला वाटतं की ज्ञानाचा ज्ञान पदवीचा काही संबंध असतो का, त्याच्यापेक्षा कितीतरी ज्ञान पदवी नसल्या माणसाला असतं असं आपण व्यवहारात पाहतो. मग हे जर आपल्याला अनुभवायला येतं तर तशा तऱ्हेचं नुसतं श्रेष्ठत्वाचं परिमाण म्हणजे प्रमाणपत्र नव्हे, प्रत्यक्ष ज्ञान. प्रमाणपत्र ही त्याची एक सिद्ध करण्याची गोष्ट असेल व्यवहाराने, पण त्याच्यापेक्षा सुद्धा खरोखरच त्याच्या ठिकाणी ज्ञान वावरतं, त्याला प्रमाणपत्राची गरज नाही. प्रमाणपत्र हा गौण गोष्ट आहे त्याच्या दृष्टीनं. तेव्हा हे जे ज्ञान आहे की ही जी श्रेष्ठता आहे ती आपल्याकडे खरं सांगायचं तर प्रमाणपत्र म्हणजे प्रमाणित करणारं पत्र आहे खरं म्हणजे. पण ते प्रमाणित करण्यामध्ये आता गोंधळ आहे, त्यामुळे जरा त्याबद्दल न बोललेलं बरं आपण काही. तेव्हा प्रमाणित करायचं म्हणजे ते टेस्टिफाय करून बघायचं आणि मग त्याला सर्टिफिकेट द्यायचं असं आहे. सर्टिफाय करायचं ते की हे बरोबर आहे, हे या दर्जाचं आहे, हे ज्ञान या दर्जाचं आहे असं जेव्हा ते ठरतं तेव्हा ते ज्ञान आणि मग त्याचं ते प्रमाण असं ते खरं आहे. पण ते तसं न राहिल्यामुळं ते आता प्रमाण नसलेलं पत्र आहे की काय अशी शंका येते. तर असं सगळं आहे. तर एकंदरीत आपण असं पाहू की यातलं जे आहे ते भगवंताचं विशिष्टः मध्ये सुद्धा ज्ञानही आहे, गुणही आहेत, नम्रताही आहे, शिस्त आहे, शहाणपण आहे, सगळ्या गोष्टी एकत्र असलेलं असंच शिष्टत्व त्याच्याकडे आहे. तर ते आहे आणि म्हणूनच तो शुचीही आहे. ज्यानी ज्यानी अशुची येते, ज्यानी ज्यानी अशुद्धता येते, अज्ञान अशुद्धी आहे, ज्ञान आलं अहंकार अशुद्धी आहे. कारण असं अनेक वेळा पाहतो आपण, ज्ञानी माणसं आहेत पण इतकी अहंकारी आहेत की नको त्यांचं ज्ञान असं म्हणायची वेळ येते, हो की नाही. असं अनेक वेळेला होतं. त्यांना खूप कळतं पण ते खूप कळलेल्याचा इतका त्रास देतात आपल्याला की त्यांचं ते ज्ञान नको, त्यापेक्षा अडाणी मनुष्य परवडलं. महाराजांना एक आवडायचं अडाणी मनुष्य, विद्वत्तेबद्दल मला आदर आहे पण अडाणी माणसाबद्दल प्रेम आहे असं म्हणायचे. उलटं गरिबाबद्दल मला प्रेम आहे, श्रीमंतांच्या बद्दल त्यांच्यातल्या लक्ष्मीबद्दल आदर आहे असं म्हणायचे. कारण त्याच्याने येणारा अहंकार अभिमान जे आहे ना ते सगळं त्यातलं अशुद्धी आहे. तर ती अशुद्धी टाळून जर एखाद्याकडे असलं तर आनंदाची गोष्ट आहे, पण ती दुर्मिळ आहे. म्हणून शुची ही हे त्याचं जे पुढचं विशेषण आपण विशेष नाम त्याचे पाहिलं तर त्यामध्ये शुद्धता जी आहे ती जे हे आत्ताचं सांगितलं शहाणपण आहे, समजा शिस्तप्रिय मनुष्य आहे. तर आता शिस्त तर आवश्यकच गोष्ट आहे, ती काही फक्त मिलिटरीत लागणारी गोष्ट आहे का, घरात सुद्धा लागते पण घरात मिलिटरीसारखी नाही लागत, हो की नाही. आपल्याला माहितीच आहे की घरात जर उलटे मिलिटरीसारखी शिस्त लावली तर माणसांचे हाल होतील. तर ते बरोबर नाही आहे. तिथली शिस्तीचं स्वरूप वेगळं आहे, इथल्या शिस्तीचं स्वरूप वेगळं आहे. इथे पण शिस्त आहेच की, कुटुंब म्हणून काहीतरी प्रमुख म्हणून, त्याचे आई वडील म्हणून किंवा मोठे भाऊ म्हणून, बहिणी म्हणून, काय मुलं म्हणून, प्रत्येकाचे आपापले काहीतरी रोल आहेत, त्यानुसार त्यांनी काम करणं ही त्यातली शिस्त आहे. मग ही शिस्त त्यांनी पाळली तर कुटुंबाला आपण म्हणतो त्यांना वळण आहे, त्या घराला वळण आहे असं आपण म्हणतो. ते वळण आहे ते काय आहे ते शिस्त आहे आपल्या भाषेमध्ये. तेव्हा प्रापंचिकाची शिस्त म्हणजे वळण आणि तिकडे ती शिस्त म्हणजे ते आपल्याला माहिती आहे काय, ते फायर म्हणजे फायर, बाकी त्याला काय माहिती नाही. तर तसली नाही आहे, इथे सिव्हिलियन आहे, हे शिस्त सिव्हिलियन आहे, तिला वळण म्हणतो आपण. तर तशा तऱ्हेचं जे आहे त्यांनी शुद्धता येते. कारण जे गोष्टी अहंकाराला किंवा
चुकीच्या गोष्टींना कारणीभूत होणार त्या टळणं, ती अशुद्धी टळणं. इथे ज्ञानाबरोबर नम्रता, शिस्तीबरोबर त्रास नाही आहे. वळणाचा त्रास नसतो, वळणाने सोपं होतं. आपण पहा, शिस्त कशासाठी मुळे आणली की व्यवहार सुकर व्हावा म्हणून आणली. प्रत्येकाने आपलं जर समजा काम केलं तर घरातली कामं आपोआपच होतात. प्रत्येकाने आपलं काम केलं तर म्हणतो आम्ही, प्रत्येकाने आपापलं काम केलं तर घरातली कामं पेंडिंग वगैरे राहायचं काही कारणच नाही आहे. कुठल्याच स्वरूपात, काही स्वरूपात घरातलं काम कुठलं राहणारही नाही आणि चुकीचंही होणार नाही, ते बरोबरच होईल. ज्याचा जो रोल आहे तोच त्यांनी करावा. म्हणून महाराज म्हणले, खिडकीचं काम खिडकीने करावं, दाराचं काम दाराने करावं, छताचं काम छपराचं काम छपराने करावं. खिडकीने असं म्हणून मी दारासारखा होईन, दाराने म्हणून मी खिडकीचं होईन, हे काही करायचं नाही, हा घोटाळा नाही करायचा. ते त्याचं रोल आहे तो त्यांनी करायचा. त्याच्या वाट्याला त्याचे रोल आपोआपच कुटुंबामध्ये बदलत जातात, तसेही येत जातात. ते बदल गेले की त्याप्रमाणे आपले रोल करावेत. इतकं वळण घालून दिलेलं आहे व्यवस्थित. तो मुलगा आहे, तो उद्या बाप झाला तर तो बाबाचा रोल करेल असं म्हणलंय. मग बाबाचा रोल, तो मुलगा असतो बापाचा रोल नाही करणार, त्याच्यासारखं दमकावणार नाही, तो दणकावणार नाही सगळ्यांना. तो मुलगाच आहे, तो मुलगा बापाचं ऐकेल, वडिलांचं ऐकेल असं त्यांचं म्हणणं आहे. हे वळण घालून दिले. वडिलांनी काय सांगितले त्याप्रमाणे तो करेल. वडिलांचं म्हणणं तर काय, त्यांनी त्यांच्याकडे जास्त अनुभव आहे प्रपंचाचा किंवा या सगळ्या जगाचा, तर त्यामुळे ते म्हणतायत त्यानुसार तो करायला तयार आहे. हे वळण असल्याचं लक्षण. आता यामध्ये किती सौहार्द आहे, यामध्ये आनंद आहे, त्यामध्ये हित आहे. तर हे सगळं होतं त्यामुळे शुद्धी आहे. नाहीतर ते नसलं म्हणजे मग अशुद्धी निर्माण होते. तो म्हणतो मी असं करणार, त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे वगैरे वगैरे, असं हे होतं. ते त्यामुळे घोटाळा होतो आणि त्याच्यातनंच आपल्या कुटुंबामध्ये ज्या वेळेला विसंवाद किंवा बेशिस्त निर्माण होते किंवा त्याच्यामुळे जेव्हा त्रास निर्माण होतात त्यावेळेला आपण लक्षात ठेवावं की कुठेतरी वळणाचा आणि त्याच्या स्थानाचा विसर त्याला पडला असं त्याचा अर्थ आहे. त्याचे जे स्थान आहे, घरामध्ये स्थान तर प्रत्येकालाच आहे. ते आजोबा नाही आहे, वडिला नाही आहे, आजीलाही आहे, पण सगळ्यांना आहे, पणजीलाही आहे, सगळ्यांना स्थान आहे, मुला नाही आहे, बाळा नाही आहे, सगळ्यांना स्थान आहे. तर ते जे स्थान आहे त्या स्थानाप्रमाणे तो आला की बरोबर वळण आणि आनंद राहतो. म्हणून ही शुद्धता येते. आनंद शुद्धीशिवाय येणारच नाही. अशुद्धी असेल तर दुःखच येईल, अशुद्धी असेल तर विषण्णता येईल, त्रास होईल. मग तो त्रास होतो घरामध्ये, आपण पाहतो की ते वळण त्याला नसलं. म्हणून शुची ही हे भगवंताचं स्वरूप आहे. तेव्हा ज्ञान हे ज्ञान अन्न काय पोटी जिरेना म्हटलंय ना, तर कोणाच्या पोटी जिरेना मनाच्या श्लोकात सांगितलेलं आहे. तर अहमभाव झाला तर ज्ञान जिरत नाही म्हटलं त्याने. जिणे मक्षिका बक्षिली जाणीवेची नाही का, भोजनाची रुची प्राप्त करायची. म्हणजे त्याला सुद्धा अशा तऱ्हेचं अहंकाराचं जर हे लागलं, ती जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, ती जर जाणीवेची म्हणजे थोडक्यात म्हणजे अहंकाराचं जर समजा मनामध्ये आलेलं असेल तर ज्ञानाचा उपयोग शून्य, काही होत नाही. त्याला ज्ञान हे अन्नपोटी जिरणं उलटून पडतं असं त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं. तर ते ज्ञान आहे, त्याच्यातली ही अशुद्धी आहे ती दूर केली तर ज्ञान पचतं पण आणि त्याचा उपयोग दिसतो पण. जे ज्ञान जे हवं आहे ते ज्ञानाचा साठा हवा आहे, त्याचा वापरही हवा आहे, त्याचं आचरणही हवं आहे. आपल्या साध्या घरामधल्या व्यवहाराचं सुद्धा ज्ञान माणसाला हवं आहे. शास्त्राचं ज्ञान हवंच आहे, शाळेचं ज्ञान शिकतो आपण कॉलेजमधलं त्याचं ज्ञान हवंच आहे, व्यवहाराचं ज्ञान बाहेरच्या हवंच आहे. हे सगळं हवंच आहे. ज्ञान कुठलं नको आहे, हवं आहे हे सगळं ज्ञान. त्याचा वापरही हवा आहे प्रत्यक्ष. तर हे सगळ्याची गरज आहे आपल्याला, त्याचं आचरणही हवं आहे. त्यामुळे भगवंत साक्षात ज्ञान आहेच. तर हे जे सगळं शिष्टकृत म्हटलेलं आहे त्या शिष्टमध्ये हे ज्ञान येऊन गेलं. कारण शिष्टाचं त्या आचरणामधला महत्त्वाचा भाग त्याच्या स्थितीतला ज्ञान आहे, तर तो आहे त्याचं आचरण म्हणजे अंमल आहे. तो प्रत्यक्ष नुसता ज्ञानी नाही, तो ज्ञानाचं आचरण करतो. वृक्षलवती फलवारे तसं आहे की तसं ज्ञानाचं स्वरूप म्हटलं. जो जास्त ज्ञानी आहे तो जास्त नम्र असतो असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला अनुभव येतो का बघा तसं. तो जास्त ज्ञानी आहे, तो जास्त नम्र आहे का. तर आपण बघा, तो 12वी झाला तर त्याचं काय असतं, तो ग्रॅज्युएट झाला तर काय असतं, पोस्ट ग्रॅज्युएट झालं तर काय असतं, आणि त्याच्याही पुढे गेला तर काय असतं त्याचं नम्रतेचं बाबतीत. बाकीचं मी म्हणत नाही, बाकी जाऊ दे व्यवहाराने काय असेल ते असेल. तर हे सगळं असं त्यांना अभिप्रेत आहे. तर ते झालं तर मात्र शुद्धतेकडे मनुष्य जाईल. जितका शुद्धतेकडे जाईल तितका आनंदात राहील. तेव्हा शिकल्याचा अंमल करणे आपले आहे त्या ह्याच्यामध्ये म्हटलेलंच आहे. तर ते तसं आपलं काम आहे. तर विद्या, शिक्षण, ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी त्या शिष्टाच्या आचारामध्ये आहेत. आता ह्या आचारामध्ये येण्याचं कारण काय आहे. ही शिष्ट चांगल्या अर्थाने शिष्टत्व म्हणू आपण, तर शिष्टपण म्हणण्यापेक्षा शिष्टत्व म्हणू. हे जे शिष्टत्व आहे ते आपल्याला साध्य करण्याची गोष्ट आहे. म्हणजे नम्रता साध्य करण्याची गोष्ट आहे, ज्ञान साध्य करण्याची गोष्ट आहे, सद्गुण साध्य करण्याची गोष्ट आहे, किंवा शहाणपण ही साध्य करण्याची गोष्ट आहे. या सगळ्या साध्य करण्याच्या गोष्टी आहेत आणि त्या साध्य नुसत्याच करण्याच्या गोष्टी नाहीत. उदाहरण आपल्याला सांगतो, एखाद्याकडे समजा एखाद्याने तुरटी आहे, तर त्या तुरटी जर पाण्यात फिरवली तर बाबा पाणी शुद्ध होतं. हे ज्ञान झालं. या ज्ञानाचा आत्ता काही उपयोग आहे का. आमच्याकडे अशुद्ध पाणी, त्याला काही उपयोग आहे का. आत्ता उपयोग काहीच नाही. तुरटी बाजारात आहे त्यामुळे तिचा उपयोग मला एवढाच की फक्त असं होतं असं मला माहिती आहे. आता आणली तर त्यापेक्षा थोडा उपयोग जास्त आहे.
आता आणून उपयोग आहे का घरात ठेवून? घरात त्रुटी ह्याच्यावर ठेवली फळीवर म्हणजे तिकडचं पाणी शुद्ध होतं असं आहे का? नाही, ती फिरवली पाहिजेच. म्हणजे शेवटी त्याचं ज्या वेळेला आचरणात परिवर्तन होईल तेव्हा ते फिरवल्यानंतर प्रत्यक्ष उपयोग आहे. त्यामुळे शिष्टत्वाचे जे जे गुणधर्म सांगितले ते सगळे गुणधर्मांची गोष्ट माहिती असणं आवश्यकच आहे. ते अंमलात आणण्यासाठी जे जे करायचं ते करणं आवश्यक आहे. पूर्वी ते जाऊन शाळेत शिकत असतील किंवा काय गुरुकुलात शिकत असतील किंवा आणखीन बाहेर व्यवहारात जाऊन शिकत असतील, जाणत्या पुरुषांकडून जाऊन शिकत असतील, तर हे सगळं बरोबरच आहे. हे सगळं झालं पण ती आता त्रुटी घरात आणल्याचं लक्षण आहे. ती फिरवली नाही अजून. तर ती जेव्हा फिरवेल तेव्हा पाण्यातला गाळ बसेल आणि मग शुद्ध पाणी होईल. मग शुद्धाचा आनंद आहे. अशुद्धाची पाण्याची सुद्धा अशुद्धाचा त्रास आहे. म्हणजे कशाला ते आपण लावतो काय ते एक्वा नामकन होय की ते कशासाठी? तर अशुद्धीचा त्रास आहे म्हणून एक्वा लावा, म्हणजे शुद्ध होईल, म्हणजे ते हे राहील, पोटात त्रास होणार नाही, निर्जंतुक होईल. म्हणजे ते अशुद्धी म्हणजे जंतू असणं, दुसरं काय? आणि शुद्धी म्हणजे हे निर्जंतुक पाणी, म्हणून त्याचा त्रास होत नाही असं म्हणतात. तर ते ही शुद्धी आपल्याला मिळावी म्हणून आपण सगळं मिळवायचं, त्याच्याबरोबर ते शुद्ध करायचा प्रयत्न करायचा आणि मग ते आचरणात हे आपल्याला आता आचरणाच्या दृष्टीनं काय काय करता येईल. तर आपलं गंतव्यस्थान काय? आता मी क्रमांक फक्त मुद्दे शेवटचे घेतो. आपलं गंतव्यस्थान काय? या जन्मी समाधान हे माणसाचं गंतव्यस्थान आहे. समाधान म्हणजे भगवंत आपल्या साध्या भाषेत. तर तेव्हा ते आपलं स्वरूप, मग ते त्याच्यात ती बाकीची स्टेशन मधली माझी, मग ते शिक्षण असो, माझं काय साधना असो, काय वाटेतली त्याच्यासाठी भाकरी प्रपंच लौकिक काय जे आपल्याला मिळवायचे ते सगळं, पण त्याची किंमत भगवंतापेक्षा कधी जास्त नाही एवढं लक्षात ठेवून ते मिळवले. मग कधी सोडायची वेळेला तर सोडून दिला, कारण मला जायचं पुढे. स्टेशनवर मनुष्य महाराज म्हणले तसं अंजीर चांगले मिळतात, पण किती वेळ तो सिटी मारत नाही तोपर्यंत गाडीला सिटी दिली की चाललंय. थोडक्यात हे जे स्वरूप आहे तेवढंच स्वरूप त्याला देईल. ते ती गोष्ट वाटेतली जी लागली तिला. तर ते गंतव्यस्थान शेवटचं डेस्टिनेशन काय जे माणसाचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी वाटेतली स्टेशन लागतीलच. ती कुठली असतील, शिक्षणाची असतील, कर्माचे असतील, माणसांचे असतील, व्यवहारांचे असतील, सामाजिक गोष्टींची असतील, ही सगळी वाटेतली स्टेशन आहेत, ती लागणार. त्याच्याशिवाय ते मनुष्य पोचत नाही. समाजाचं ऋण फेडल्याशिवाय, जसं मनुष्य पितृ ऋण फेडल्याशिवाय जात नाही, मातृ ऋण फेडल्याशिवाय जात नाही, देशाचं ऋण फेडल्याशिवाय जात नाही. ती वाटेतली ऋण आहेत सगळी. पण उद्धार हे त्याचं स्वतःचं घरात आहे, त्याला दुसरा कोणी जबाबदार नाही, बांधील नाही, काही नाही. त्याचं एकट्याचंच काम आहे ते, आणि तेच शेवटचं त्याचं जाण्याचं ठिकाण आहे. तेव्हा स्वतःचा आनंद समाधान हे शेवटचं त्याचं गंतव्यस्थान आहे. एवढं लक्षात ठेवलं तर साधकाच्या दृष्टीने हे काम होईल. आता काय आणखीन तिसरं घेता येईल तर पुनर्जन्माची गरज न उरेल अशी स्थिती या जन्मी मिळवणं हे आपलं ध्येय असावं. पुनर्जन्माची गरज लागणार नाही. पुनर्जन्म कशाने येतो आपल्याला माहिती आहे. तर माझं काय राहिलं शिल्लक तर परत यावं लागतं. साधं मागे एकदा म्हटलं होतं तसं, पाहुणे निघून गेले, आमच्यात गप्पा मारल्या निघून गेले आणि बाहेर थोड्या वेळाने परत आले. दार लावले, सगळं झालं, येऊन बसलो घरात आणि ते परत आले. परत बेल वाजले, आले ते हेच आलेत. कशासाठी आले? नाही, जरा पिशवी राहिली. हां, मग या. साधी पिशवी राहिली तरी माणसाला पुन्हा अर्धा किलोमीटर मागे येतो मनुष्य. म्हणजे पिशवीत जी वस्तू अशा अर्थाने मला म्हणायचं नाही आहे, पण त्याचं ते राहिलं ना काहीतरी. साधीची पिशवी राहिली तरी मनुष्याला परत यावं लागतं, हो की नाही? तर माणसाचे वासनात जर शिल्लक राहिले, त्याची जर इच्छा शिल्लक राहिल्या तर त्याला नक्कीच परत यावं लागेल. तर तसं आपलं काही राहू नये या अर्थाने. तर ते नाही राहिलं म्हणजे पुनर्जन्माची गरज न उरेल असं आपण या जन्मी वागलो असं समजायला हरकत नाही. तर तशी स्थिती या जन्मी मिळवणं हे आपलं ध्येय आहे. नंतर कर्म कितीही अचाट असली, कितीही प्रचंड कर्म, अगदी जेवढे आपल्याला शक्य असेल तेवढे अखंड कर्म हाचे धर्म, आपण बोधपाठात म्हणतो तसं अखंड कर्म हाचे धर्म, अखंड कर्म करीत असावं आणि तरीसुद्धा त्याच्यातलं साक्षीत्व सोडू नये हे आपली साधन आहे. अखंड कर्म काम करीत असावं पण साक्षीत्व सोडावं. शेवटी नफा काय, संध्याकाळी काय ते एकदा बघितलं बॉक्समध्ये झालं, ठेवून दिलं की झालं आपलं काम. आता एवढंच काम तेवढंच का संध्याकाळी डोक्याला त्रास करून घेऊन, नाही तर दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी शेवटी आपण खिन्न मनाने घरी जायचं, हे नको. व्यापार आहे समजा एखाद्याचा, संध्याकाळी जे जमा होईल ते होईल. तुम्ही ते प्रयत्नशील होता, दिवसभर बसलेले होता, काय करायचं ते योग्य व्यवहार त्याचा केलेला होता, हे सगळं केल्यानंतर संध्याकाळी जमा होणार ते होणार. काय नोकरदार असेल तर महिन्याला होईल, काय असेल ते शेवटी आपल्या पदरात पडेल, ते आपलं शेवटीचं त्याच्यात साक्षीत्व आलं की तिथे समाधान आलं माणसाला. तर ह्यासाठी काही कितीही व्याप करावेत पण आपलं साक्षीत्व सोडू नये. नंतर खरं पुरुषपण म्हणजे पौरुष हे शुद्ध अंतरात्मा होण्यात आहे. ते कोणालाही लागू आहे. ह्याच्यामध्ये परत सांगतो की याच्यात स्त्री पुरुष हा भेद नाही, यामध्ये जीव आहे फक्त. त्यामुळे एवढं लक्षात ठेवलं तर ते प्रत्येकाला मिळवायचीच गोष्ट आहे. तर ते आपलं आत्मस्वरूप मिळवणं हे सुद्धा सर्वांसाठीच आहे आणि तेच भगवंताचं आपल्या ठिकाणी असलेलं जाणवण्यासारखं आणि मिळवण्यासारखं गोष्ट आहे, स्वरूप आहे. एवढं लक्षात ठेवलं तर बाहेर हिंडायची आवश्यकता नाही. त्याची गरज पटावी म्हणून बाहेर जावं किंवा त्याची दिशा कळावी म्हणून बाहेर जावं, पण मिळवायचं ते घरातच आहे एवढं नक्की. तर ते आपल्याला घरात मिळवता यावं. तर त्यासाठी आपल्या घरी म्हणजे या देहामध्ये ते आहे. नवद्वारे पुरे देही, तसं ते आपल्या देहामध्येच आहे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल.
त्यात त्याचा आविष्कार आहे, म्हणूनच आम्ही हे सगळं बोलतो आहोत, करतो आहोत, हे सगळं त्यामुळे करतो आहोत, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. नंतर खरं शिष्टत्व हे सद्गुण, ज्ञान, नम्रता ह्या सगळ्यामध्ये, शहाणपण ह्या सगळ्यामध्ये सामावलेलं आहे. अशा आचाराची आपल्याला, आणि ते नुसतं गोळा करून नव्हे, त्याचं आचरण करून आपल्याला त्यातच शुद्ध होण्याचा प्रयत्न करायचा. कारण शुद्धतेत आपोआप समाधान असतं, अशुद्धीत दुःख असतं. तर ते शुद्धतेत सुख आहे, शुद्धतेत भगवंत आहे. म्हणून आपण ते ज्याचे शुद्ध अंतःकरण नित्य होई तीर्थस्नान. तर त्यामुळे वाहत्या पाण्याला शुद्धता आहे. नदीवर जाऊन म्हणू शकतात, नदी सगळ्यांचं सामावून घेते. काय नदीकडे गेलात, जर काठाने फिरत गेलात तर लक्षात येईल की नदीत काय आणून मनुष्य टाकतो, काय काय. पण नदीचं पाणी मात्र शुद्ध आहे. शेवटी हे जे राहतं ते वाहतं आहे, ते अडकलेलं नाही आहे कुठे, गुंतलेलं नाही. मग अशी म्हटलं तसं कर्मात गुंतलेलं नाही कुठे, ती सहज पुढे जाते. म्हणून तिचं गंतव्यस्थान तिला प्राप्त होतं, म्हणून तिचं सागर गंतव्यस्थान आहे ते तिला प्राप्त होतं. तर तसं आपल्या जीवनाचं गंतव्यस्थान आपल्याला, तिला त्या देही मिळालं तसं आपल्यालाही या देही मिळावं. आणि हे जे करेल शुद्ध करायचं काम, तर त्याच्यासाठी भगवंत त्याला सांभाळून घ्यायला तयार आहे. आणि त्याचं रक्षणही करायला, भक्त जगती रक्षण भक्त आदेश, ते करायला तयार आहे. त्याला करू द्यावं. एवढ कुठून तू लावियली भक्तीची, होई एवढ कुठून तू लावियली भक्तीची. हे भाग्य उजळले जाग दिली देवाची, हे भाग्य उजळले जाग दिली देवाची. माळावर खलीच्या बाग तुझी सत्याची, माळावर कलीच्या जाग तुझी सत्याची. या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, भक्ता देशी. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ये अपात्र कुणी वा पात्र तुझ्या पायाशी, ये अपात्र कुणी वा पात्र तुझ्या पायाशी. तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करीशी, तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करीशी. जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरिशी, जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरिशी. दे अपात्र दीना ठारा तव पायाशी, दे अपात्र दीना ठारा तव पायाशी, तव पायाशी. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ओ वाळू स्मरुनी वत्सला सदया, ओ वाळू स्मरुनी वत्सला सदया, ओ वाळू स्मरुनी वत्सला सदया. जानकी वनस्मरण जय जय राम.